माझं नाव अंकिता असून माझं वय आता 35 वर्ष आहे. मी चांगल्या नोकरीवर असल्याने मी स्वतःचं घरही घेतलं होतं. मी कुणावरच अवलंबून नव्हते. मी आजपर्यंत आयुष्यात कधीही कुणासमोर मदतीसाठी हात पसरले नव्हते. लहानपणापासूनच माझा एकच ध्यास होता आणि तो म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायचं. मी आयुष्यात खूप मेहनत घेतली आणि वयाच्या 35व्या वर्षात स्वतःच्या हिमतीने एक सुंदर घर विकत घेतलं होतं. माझं आयुष्य मला हवं तसं मी जगत होते. मी स्वतंत्र होते. पण म्हणतात ना, आयुष्यात कधी काहीही सांगून येत नाही आणि त्या दिवशी माझ्याही आयुष्यात असं काही घडलं ज्याची मी कल्पनाच केली नव्हती. तर झालं असं की एके दिवशी माझे मामा मामी माझ्याकडे आले. ते आले तेव्हा त्यांच्यासोबत आजोबाही होते. मला नवल वाटले की या वयात मामा मामी आजोबांना माझ्याकडे का घेऊन आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद तर होताच, पण त्यांच्या डोळ्यात मात्र एक वेगळीच विनंती होती. मग काही वेळ आमच्या गप्पा झाल्यावर मामी अचानक मला म्हणाली, "अगं, आम्हाला काही दिवसांसाठी बाहेर जायची इच्छा आहे. पण प्रश्न आहे तो आजोबांचा. तर त्यांना आम्ही परत येईपर्यंत त्यांना तुझ्याकडे ठेवता येईल का?" शेवटी त्यांनी मला विनंती केलीच. मी काही क्षण विचार केला की माझ्या आजोबांना सांभाळायचं म्हणजे तेवढं सोपं नव्हतं. कारण माझे आजोबा आता 70 वर्षांचे होत आले होते. त्यात त्यांना ऐकायलाही फार कमी येत होतं. त्यांचं उठणं बसणंही कठीण झालं होतं. त्यांना रात्री 3-4 वेळा तर वॉशरूमला जावं लागत होतं. मामा कधी कधी सांगायचा की तो अर्ध्या रात्री जागून आजोबांची काळजी घेतो. त्यामुळेच अशा जागरणामुळे त्यालाही आता पित्ताचा त्रास सुरू झालाय. मला मामीचे बोलणे ऐकून घामच फुटला होता. मी एकटी राहणारी बाई, त्यात रोज ऑफिसला जाणं माझ्याही जबाबदाऱ्या होत्या. अशातच आता घरात एक वृद्ध व्यक्ती सांभाळायचा हे माझ्यासाठी फार कठीण होतं. पण इतक्या वर्षांनी मामा मामी मला मदतीसाठी विचारत होते, त्यामुळे मी त्यांना नकारही देऊ शकत नव्हते. तसेच ते माझेही आजोबा होते. माझीही आजोबांसाठी काहीतरी जबाबदारी होतीच. शेवटी माझंही त्यांच्याशी रक्ताचं नातं होतं. मग काही वेळ विचार करून शेवटी मी मामींना हो म्हणाले. त्यांना आनंद झाला, पण मी मात्र आता टेन्शनमध्ये आले होते. मग दुसऱ्या दिवशी ते दोघेही आजोबांना माझ्याकडे सोडून निघून गेले. ते गेल्यावर मी आजोबांकडे नुसती बघत राहिले. माझ्या मनात विचार आला की आता या परिस्थितीला सामोरे कसं जायचं. सगळं आता माझ्यावर येऊन पडलं होतं. मी एकटीने हे सर्व आता कसं सांभाळायचं. तशी माझ्या घरात मी एक कामवाली ठेवली होती. ती एक 45 वर्षांची महिला होती. मी तिला म्हणाले, "माझे आजोबा काही दिवसांसाठी इथे राहणार आहेत, त्यामुळे तुला त्यांची थोडी काळजी घ्यावी लागेल. त्यांना वेळोवेळी मदत कर. त्यांना काय हवं नको ते तुला बघावं लागेल." मी तिला हे सर्व खूप प्रेमाने सांगत होते. तिने ते ऐकले व लगेच मला म्हणाली, "बाईसाहेब, माझं हे काम नाही आणि मला ते जमणार नाही." तिचं असं उद्धटपणे बोलणं ऐकून मी थक्कच राहिले. माझ्या डोळ्यांसमोर क्षणभर अंधारीच आली. ती पगार पुरेपूर घ्यायची, पण काही काम सांगितलं की नाटक करायची. तिचं असं उद्धट उत्तर ऐकून मीही त्याच क्षणी तिला सरळ सांगितलं की मग आजपासून तुझी सुट्टी. ती तणतण बाहेर गेली, पण जाताना दारात वळून मला म्हणाली, "बाईसाहेब, तुम्ही मला कामावरून तर काढलंय, पण आता बघा, या एरियातील एकही कामवाली तुमच्याकडे कामाला येणार नाही." तेव्हा मला तिच्या त्या बोलण्याचं हसू आलं. मला वाटलं ही रागात काहीतरीच बडबडत आहे. पण पैसे दिले की कुणीही बाई कामाला येईल. त्यामुळे तेव्हा मी तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं. पण तिचं बोलणं खरंच झालं. मी त्या एरियातील 5-6 बायकांना कामासाठी विचारलं होतं. पण खरंच माझ्याकडे काम करण्यास कुणीही तयार नव्हतं. त्या काम करणाऱ्या सर्व बायकांची मैत्री माझ्या पैशांपेक्षा मोठी होती. हे नंतर मला कळलं. आता माझ्यासाठी हे नवीन संकट होतं. मला तर माझ्या आजोबांना सांभाळायला आणि घरातली कामं करायला कुणी ना कुणी हवंच होतं. कारण मला घरातली कामं, आजोबांची जबाबदारी आणि माझं ऑफिस हे सर्व एकटीला नक्कीच जमणार नव्हतं. मी बराच वेळ विचारात होते की आता काय करायचं. मग मला आठवलं की आजकाल तर सगळं ऑनलाईन उपलब्ध असतं. मी लगेच माझा लॅपटॉप उघडला आणि एक ऑनलाईन एजन्सी सर्च केली. मग मी त्यांना कॉल करून त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा ते समोरून म्हणाले, "मॅडम, तुम्ही काळजी करू नका. आम्ही लवकरच तुमच्याकडे तुमच्या गरजेनुसार कुणाला तरी पाठवतो." असे म्हणून त्यांनी फोन कट केला. मी घरात एकटेच राहत होते. त्यामुळे मला या कामासाठी एक बाई हवी होती. थोड्याच वेळात दाराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर एक मुलगा उभा होता, ज्याच्या चेहऱ्यावर एक निरागस भाव होता. मी त्याला त्याचं नाव विचारलं तेव्हा त्याने पिंटू असं सांगितलं. त्याला पाहून मी विचारात पडले. कारण मला तर एक महिला हवी होती आणि एजन्सीवाल्यांनी या पोराला पाठवलं होतं. मी त्याला म्हणाले, "मी कामासाठी मेड म्हणून फिमेल सिलेक्ट केली होती." "मग एजन्सीवाल्यांनी तुला कसे पाठवले?" तेव्हा तो अगदी शांतपणे म्हणाला, "मॅडम, तुम्हाला एका वृद्ध पुरुषाला सांभाळायला कुणीतरी हवं आहे ना? त्यासाठीच एजन्सीने मला पाठवलंय. कारण एका पुरुषाला सांभाळायला एजन्सीवाले बाईला पाठवणार नाहीत हे तुम्हाला माहीत असेलच." त्याचं उत्तर मला पटलं होतं आणि ते खरंही होतं.
मग मी त्याला आत बोलावलं. पिंटू म्हणाला, मॅडम तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मला घरातील सगळी काम येतात. स्वयंपाक असो की घरातली साफसफाई असो. मी आजोबांना सांभाळून सगळं काम करेन. त्याच्या बोलण्यात वेगळाच आत्मविश्वास होता. डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्याचा आत्मविश्वास बघून मी त्याला कामासाठी ठेवून घेतलं. त्याला ठेवलं आणि इथेच मी सगळ्यात मोठी चूक केली. पिंटू आल्यापासून घरात एक वेगळाच बदल जाणवू लागला. त्याची कामं तो अगदी मनापासून करत होता. तो आजोबांची काळजीही चांगल्या प्रकारे घेत होता. मला आजोबांसाठी तर एकदाही रात्री उठावं लागलं नव्हतं. त्यांचं वेळेत जेवण, औषध, वॉशरूम सर्व काही पिंटू बघत होता. आता घरही स्वच्छ राहू लागलं होतं. आमचं जेवणही वेळेत व्हायचं. माझी सर्वच काळजी मिटली होती आणि मी ऑफिसला एकदम निश्चिंत मनाने जाऊ शकत होते. काही दिवसातच पिंटू घरातील एक सदस्यच वाटू लागला होता. मला वाटलं की तो किती चांगला मुलगा आहे, किती मेहनती आहे, किती विश्वासू आहे. पण मला तेव्हा माहीत नव्हतं हा विश्वासच मला पुढे किती महागात पडणार होता. त्या दिवशी जेव्हा मी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्याची तयारी करत होते आणि बरोबर त्याच क्षणी पिंटू माझ्या खोलीत आला. तो माझे ऑफिसचे कपडे प्रेस करायला आला होता. पण आज त्याची वेळ मात्र चुकली होती. कारण तो नेहमी आधीच माझे कपडे प्रेस करून ठेवायचा. आज त्यावेळी तो रूममध्ये आला त्यावेळी मी फक्त गाऊनमध्ये होते. मला पाहून पिंटू जागेवरच थांबला. तो एकटक माझ्याकडे भान हरपून पाहत होता. मी जेव्हा त्याला हाक मारली तेव्हा कुठे तो भानावर आला. मी त्याला म्हणाले, पिंटू लवकर काम कर. त्याने माझ्याकडे परत एकदा पाहिले व माझे कपडे घेऊन तो प्रेस करू लागला. मी ऑफिसच्या घाईत असल्याने लगेच माझे हेअर सेट करायला बसले. मी ड्रेसिंग टेबल समोर बसले असताना मला आरशातून माझ्या मागे काय चाललंय ते दिसत होतं. पिंटू कपडे इस्त्री करताना मधून मधून मलाच बघत होता. पण मला तेव्हा फारसं काही वेगळं असं काही वाटलं नाही. खरं तर वेगळं वाटण्यासारखं असं काही नव्हतंच. तो माझ्यापेक्षा खूप लहान होता. त्याचं वय साधारण 20 वर्ष तरी होतं. माझ्या अर्ध्या वयाचा मुलगा होता तो. त्यामुळे मी उगाच त्याच्याबद्दल नको ते विचार मनात आणायला नको आहे असं मी स्वतःलाच समजावत होते. मग त्याचे कपडे इस्त्री करून झाल्यावर मीही रेडी झाले. मी ऑफिसला निघताना अचानक तो समोर आला आणि मला म्हणाला, मॅडम आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. त्याच्या बोलण्यावर मी हसले आणि ऑफिसला निघाले. पण त्या रात्री जे घडलं ते मला एकदम अस्वस्थ करणारं होतं. रात्रीचं जेवण वगैरे झाल्यावर मी माझ्या खोलीत आले. मी माझी बेडशीट बदलत होते तेव्हा मला सारखं वाटत होतं की कोणीतरी मला बघतंय. मला वाटलं हा मला होत असलेला एक भास असेल. कारण कधी कधी असं होतं की आपल्याला वाटतं कोणीतरी आपल्याला चोरून बघत आहे पण असं नसतं. पण तरीही मला राहवलं नाही आणि शेवटी मी हळूच दरवाजाजवळ गेले आणि एकदम जोरात दार ढकलले. तेव्हा अचानक बाहेरून पिंटू आत आला. तो बाहेरच उभा होता का की हा फक्त एक कोइन्सिडेंट होता? माझं हृदय एक क्षण थांबलं. माझा संशय दूर करण्यासाठी मी त्याला सहज विचारलं, काय रे मघापासून तू इथे काय करत होतास? तेव्हा तो उत्तरला, मॅडम तुमची बॅग इथे हॉलमध्येच होती. त्यातला मोबाईल व्हायब्रेट होत होता म्हणून मी ती बॅग तुम्हाला द्यायला आलो होतो. त्याच्या हातात खरंच माझी बॅग होती आणि मी पाहिले तर खरंच माझ्या मोबाईलवर मिस कॉल होते. तरीही मी त्याला म्हणाले, अरे मग दरवाजा नॉक करायचास ना, मला आवाज द्यायचा होता. असे मला लपून का बघत होतास मघापासून? तो म्हणाला, मॅडम मला वाटलं तुम्ही रात्री दार वाजवलेलं पाहून मला रागवाल. उगाच तुम्हाला त्रास नको म्हणून मी तुम्ही स्वतःचं बाहेर येण्याची वाट पाहत होतो. मग मी त्याला म्हणाले, यापुढे जर असं काही महत्त्वाचं काम असेल तर सर आवाज दे. असा बाहेर उभा राहून पाहत बसू नकोस. मी तुला काहीही बोलणार नाही. तेव्हा त्याने मानेनेच होकार दिला व तिथून निघून गेला. पण मला आता थोडा संशय येत होता. तरीही मी स्वतःला समजावलं की कदाचित तो म्हणतो ते खरंही असेल. जाऊ दे उगाच संशय नको म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तीच चूक मला नंतर खूप महागात पडली. एकदा मी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. पण मी सुट्टी घेतली आहे हे पिंटूला सांगायला विसरले होते. पण मी सकाळी नेहमीप्रमाणे तयार होऊन बाहेर गेले आणि थोड्याच वेळात परत आले. मी जेव्हा खोलीत आले तेव्हा मी पाहिलं तर राजू माझ्या कपाटात मला काहीतरी शोधताना दिसला. मी त्याला आवाज दिला तसा तो दचकला. तो कपाटापासून बाजूला झाला. मी त्याला विचारलं, काय रे तू माझ्या कपाटात काय शोधत आहेस? तो चेहऱ्यावरचे भाव बदलत म्हणाला, मॅडम प्लीज गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला वेळ नसतो म्हणून मला वाटलं तुमचं कपाट आवरून ठेवावं. तेच मी करत होतो. त्याचं उत्तर ऐकून मी लगेच शांत झाले. पण आतून मला एक अस्वस्थपणा जाणवत होता. तरीही मी पिंटूचं वागणं सिरियस घेतलं नाही. त्याच्या वागण्याकडे मी दुर्लक्ष करत होते ही माझी दुसरी मोठी चूक होती हे नंतर माझ्या लक्षात आलं. त्याच दिवशी माझा एक मित्र माझ्या घरी आला. तो परदेशात असायचा. त्याने मला काहीच दिवसांपूर्वी लग्नासाठी प्रपोज केलं होतं. मीही त्याला होकार कळवला होता आणि पुढच्याच आठवड्यात आम्ही लग्न करायचं ठरवलं होतं.
तो त्याकरताच खास मला भेटायला माझ्या घरी आला होता. तो घरी आल्यावर मी त्याची ओळख पिंटूशी करून दिली. मी पिंटूला म्हणाले, पिंटू हा माझा होणारा नवरा आहे आणि पुढच्या आठवड्यात आमचं लग्न आहे. माझं बोलणं ऐकून पिंटूच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. मग माझा मित्र गेल्यावर मी किचनमध्ये आले तर तिथे मला पिंटू नाराज अवस्थेत बसलेला दिसला. त्याचा चेहरा एकदम उतरलेला दिसत होता. मी त्याची फिरकी घेण्यासाठी त्याला विचारलं, काय रे, काय झालं? तू इथे का बसलास असा? तुला माझा मित्र आवडला नाही का? त्यावर तो काहीच बोलला नाही. मी त्याला पुन्हा विचारलं, तेव्हा तो हळूच म्हणाला, मॅडम खरं सांगायचं तर मला तुमच्या लग्नाची बातमी ऐकून अजिबात आनंद झाला नाही. तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. पिंटू खूप भावूक झाला होता. अचानक त्याने माझा हात पकडला. मी त्याला समजावत बाजूला केलं व म्हणाले, पिंटू, अरे लग्नानंतरही मी याच शहरात असेल. मी तुला कामावर ठेवेन. तू अजिबात त्याची काळजी करू नकोस. माझं असं बोलणं ऐकून तो शांत झाला. मला वाटलं होतं बिचाऱ्याला नोकरी जाण्याची भीती वाटत असेल, पण खरं कारण वेगळंच होतं आणि ते मला लवकरच समजणार होतं. लग्नाला आठवडाच बाकी असल्याने मी लग्नाच्या शॉपिंगमध्ये व्यस्त होते. बघता बघता 5 दिवस असेच निघून गेले आणि आता अवघे 2च दिवस उरले होते. मी माझ्या लग्नाचा शालू, ज्वेलरी, बाकी सगळं काही व्यवस्थित सेट करून ठेवलं होतं. आता 2 दिवस कुठलीही धावपळ करायची नाही, कारण मी अशीच काम करत राहिले तर मंडपात नवरीच थकलेली दिसेल. असं ठरवून मी आता आराम करायचं ठरवलं. माझ्या मनात लग्नाचा वेगळाच आनंद आणि उत्साह होता. माझं पुढचं आयुष्य सुंदर असणार होतं, या विचारात मी खूप खुश होते. आणि त्या दिवशी रात्री पिंटू परत माझ्या खोलीत आला व मला म्हणाला, मॅडम, आमच्या गावाकडे एक पद्धत आहे. लग्नाआधी नवऱ्या मुलीची सुगंधी तेलाने मालिश करतात. त्यामुळे लग्नाच्या दिवशी नवरीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं. तुम्ही सुद्धा तशी मालिश करून घ्या. नवरोबा तुमच्यावर अजूनच फिदा होतील. मला त्याचं बोलणं ऐकून परत हसू आलं. वाटलं किती गोड आणि निरागस विचार करतो हा मुलगा. असं वाटून मी त्याला आनंदाने होकार भरला आणि एखाद्या मालिशवाल्या मुलीला घरीच बोलवायला सांगितलं. मग त्याने मालिश करण्यासाठी एका मुलीला घरी बोलावलं. माझी तिच्यासोबत ओळख करून देत तो म्हणाला, ही मुलगी खूप दिवसांपासून माझ्यासोबतच काम करते. आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतो. मग काही वेळाने खोलीतील दिवा मंद झाला. त्या मुलीने सुगंधी तेलाने माझी हळूहळू मालिश सुरू केली. मला खूप छान वाटत होतं. तिची मालिश पाहून एकदम रिलॅक्स वाटत होतं. रिलॅक्स वाटून हळूहळू डोळे जड होत गेले. माझा श्वास मंदावला आणि मग त्यानंतर काय झालं मला काहीच आठवत नव्हतं. मी झोपी गेले होते. जेव्हा मी दुसऱ्या दिवशी सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा माझ्या शेजारी माझा होणार नवरा बसला होता. त्याला पाहून मी गोंधळले. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाले, तू इथे कधी आलास? ती मालिशवाली कुठे गेली? पिंटू कुठे आहे? माझे प्रश्न ऐकून त्याचा चेहरा गंभीर झाला होता. तो म्हणाला, काल रात्री मी अचानक तुला भेटायला घरी आलो होतो ते बरंच झालं. कारण मी जेव्हा इथे आलो तेव्हा मी पाहिलं तर तू गाढ झोपली होतीस आणि पिंटू तुझं कपाट शोधत तुझ्या कपाटातून लग्नाचे सर्व दागिने बाहेर काढत होता. त्याच्या हातात दागिने व खिशात पैसे होते. मी त्याला तिथेच रंगेहात पकडलं आणि त्याला पोलिसांच्या हवाले केलं. तुला अजिबात शुद्ध नव्हती. जेव्हा मी तुला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला तुझ्या बेडजवळ एक रुमाल पडलेला दिसला. मी तो रुमाल उचलला आणि हलकेच त्याचा वास घेतला. तेव्हा मला सर्व भानगड लक्षात आली. पिंटूने तुला त्याच रुमालाने बेशुद्ध केलं होतं आणि घरात चोरी करण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याचे बोलणे ऐकून एकदम थक्कच झाले होते. मला काहीच आठवत नव्हतं. माझ्या होणाऱ्या नवऱ्याने अचानक येऊन मोठा अनर्थ टाळला होता. त्यावेळी माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि मला स्वतःचाच राग येत होता. मी स्वतःवरच रागावले होते. मी एवढी कशी फसले होते? एवढ्या स्पष्ट संकेतांकडे मी दुर्लक्ष केलं होतं. त्या दिवशी पिंटू कपाट आवरण्याच्या बहाने कपाटात डोकावला तेव्हाच मला सावध व्हायला हवं होतं. मी रडत होते. माझा मित्र मला धीर देत होता. तो म्हणाला, यात तुझी काही चूक नाही. तू तर त्याला साधा समजून त्याच्यावर विश्वास ठेवला होतास. आणि हे तुझ्या चांगुलपणाचे लक्षण आहे. पण आता इथून पुढे सावध रहा. पोलीस तपासात सगळं उघड झालं आहे. ती ऑनलाईन एजन्सी एक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारी टोळी होती. त्यांचा धंदा अगदी सुनियोजित होता. ऑनलाईन ॲपद्वारे लोकांकडे नोकर पाठवायचे आणि घर मालकाचा विश्वास जिंकायचा. मग एकदा घरात राहायला मिळालं की घरातील सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्यायचा. कुठे काय आहे हे घरात कुणी नसलं की हेरून ठेवायचं. आणि मग योग्य वेळ आली की घरातील पैसे, दागिने, सगळं काही लंपास करायचं. हेच त्या टोळीचं काम होतं. मला आता सर्व लक्षात येत होतं. माझ्या लग्नाचे दागिने आणि रोख रक्कम घरी आहे हे पिंटूला माहीत होतं. लग्नाच्या 2 दिवस आधीच जेव्हा मी एकदम आनंदात होते तेव्हा बेफिकीर आणि निष्काळजीत होते. तेव्हा पिंटूने सर्व ठरवून डाव साधला टाकला होता. पण अखेर पिंटू आणि त्याच्या संपूर्ण टोळीला माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या सावधगिरीने पकडून दिले होते.
मित्रांनो, तुमच्या घरात असं कोणी आहे का ज्याच्यावर तुम्ही एकदम डोळे मिटून विश्वास ठेवत आहात? एखादा नोकर, एखादी कामवाली किंवा एखादा ओळखीचा माणूस ज्याच्याबद्दल मनात कधीतरी एक छोटीशी शंका येते, पण ती तुम्ही दाबून टाकता किंवा त्याकडे दुर्लक्ष करता. आजकाल फसवणूक करणारे इतके हुशार झाले आहेत की ते आधी तुमचा विश्वास जिंकतात आणि मगच तुम्हाला लुटतात. कृपया अशा ऑनलाईन एजन्सीवर आंधळा विश्वास ठेवू नका. घरात कोणताही नोकर ठेवताना त्याची पूर्ण चौकशी करा. त्याची पोलीस व्हेरिफिकेशन करा. दागिने किंवा रोख रक्कम घरी असताना सतर्क राहा. आणि कुणाचं वागणं संशयास्पद वाटलं तर लगेच आपल्या विश्वासू माणसाला सांगा. डिजिटल युगात सुविधा नक्की वापरा, पण डोळे मात्र कायम उघडे ठेवा. तुम्ही माझ्यासारखी चूक करू नका. धन्यवाद. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.